तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप जी ती दिली गेली नाहीये. मार्केटमध्ये जे ते रिस्क असतं त्या रिस्कला सांभाळणं सुद्धा गरजेचं असतं. कारण वेळोवेळी त्या रिस्कला जर तुम्ही अंडर एस्टिमेट जर करत असाल तर ऑटोमॅटिकली तिकडनं तुमच्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या होताना आपल्याला तिथं दिसू शकतात. सो मोस्टली मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे असतात ना ते काम करत असतात. जसं की याच्यामध्ये हा एक मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे ना तो एक रिजेक्शनचं काम करतो किंवा अशा पद्धतीने एक हॉरिझॉन्टल सपोर्ट किंवा रेजिस्टन्स होताना दिसत असतो. परंतु मोस्टली लोकांकडनं काय चुका होता माहितीये, हे एक स्पॉटचा चार्ट आहे, हा हिरो मोटोकॉपचा चार्ट आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे रिकमेंडेशन हा एक जुना चार्ट आहे डेली टाइम फ्रेमवाला. इथं जर तुम्ही बघितलं तर तोच पर्टिक्युलर तो तो जो चार्ट मध्ये जर गोष्ट जर चेक जर करायचं जर झालं तर तो सपोर्ट आणि पुढे जाऊन तोच रेजिस्टन्स मध्ये बदलाव होतो. म्हणजे एक रोल रिव्हर्सलचा जो प्रकार जो तो होतो. बट लोकांकडनं चुकी काय होते माहितीये, तर ती जर सांगायचं जर झालं तर जसं ह्या पर्टिक्युलर चार्ट मध्ये आलो निफ्टीच्या, तर आपल्याला इथे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज 63 नावाचा जो मुव्हिंग ऍव्हरेज आहे तो दिसतोय आणि प्लस याच्यामध्ये व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस दिसते. जर तुम्ही इथे व्यवस्थितरित्या जर चेक जर केलं तर हा जो व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस जो आहे तो त्याचा जो कल जो आहे तो खालच्या बाजूने बनताना दिसतो आणि हा जवळजवळ एक वर्षापूर्वीचा चार्ट आहे. त्यात जर बघायचं जर झालं तर तुम्हाला लक्षात येईल की जसं जसं त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज 63च्या आसपास इथं प्राइस गेली, इथं प्राइस गेली, तर त्याने काय काम केलं बरं? सपोर्टचं काम केलं का रेजिस्टन्सचं काम केलं? हे एक बेसिकचा प्रश्न आहे. जो कोणी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतोय त्याला ही एक सिंपलची गोष्ट माहिती पाहिजे आणि ती व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नक्की सांगा. तर किंमत जी आहे त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज पासून दूर जाते, मीन रिव्हिजन होण्याकरता त्याच्या आसपास किंवा त्याच्या थोडंसं वरती जाते, त्याच्या आसपास थोडंसं कन्सोलिडेशन करते आणि त्याकडनं रिजेक्शन होतं. नेक्स्ट टाइम आपण जर बघितलं तर किंमत त्या एक्सपोनेन्शियल 63च्या आसपास जाऊनच ती रिजेक्ट होते, पुन्हा एक नवीन लो होतोय, पुन्हा त्या झोनच्या आसपास जाते आणि लगेचच्या लगेच इन्स्टंटली होतं. आता माझा सिंपलचा प्रश्न आहे, याचं उत्तर जे आहे तो थोडासा विचार करून सांगा. इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज 63च्या वरती प्राइस गेली होती. त्याच्या आसपास 5 ते 7 दिवस एक व्हॉलटिलिटी वाला ड्रामा जो आहे तो क्रिएट केल्यानंतर प्राइसनी तिकडनं रिजेक्ट होताना दिसली. सेकंड टाइम प्राइस ज्यावेळेस इथं आली तर ते लगेच इन्स्टंटली सेकंड डे रिव्हर्सल होताना दिसलं. इथं जर तुम्ही बघितलं तर अगेन इन्स्टंटली रिजेक्शन होताना दिसलं. मग याच्यामध्ये हा प्रश्न माझा तुम्हाला हा आहे की बाबांनो, इथं प्राइसनी का बरं इथं 8 ते 10 दिवसांचं कन्सॉलिडेशन केलं आणि इथं का बरं लगेच इन्स्टंट रिव्हर्सल दिलं या हो. पर्टिक्युलर झोनला किंवा ह्या पर्टिक्युलर झोनला? कोण सांगू शकेल? काय लॉजिक, काय रिझन असेल त्याच्या पाठीमागचं? इथं तर 8 ते 10 दिवस त्याने जे आहे प्राइसने तिथं टाइमपास केला आणि इथं तर लगेचच्या लगेच इन्स्टंटली रिएक्शन केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट जे आहे हमेशा वेगवेगळ्या प्रकारचं जे आहे बिहेवियर दाखवत असतं आणि त्या बिहेवियरला आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा लोक जे आहेत त्याच्या आसपास एक प्रिडिक्टेबल थिंकिंगचा अप्रोच ज्यावेळेस ते करत असतात ते तिथंच फेल होण्याचे सगळ्यात जास्त तिथं चान्सेस असतात, शक्यता असतात. म्हणून या 8 ते 10 दिवसामध्ये प्रत्येकाला असं वाटलं असेल की प्राइस कन्सोलिडेट करते, प्लस ईएमए 63 नावाचा हा जो मुव्हिंग ऍव्हरेज आहे त्याच्यावरती प्राइस जी आहे ती टिकते. म्हणजेच इकडनं एक चांगल्या पद्धतीचा मूव्ह जो आहे तो गेलो नाही क्रिएट वाटत. होतो आणि तिकडनं प्राइस मध्ये जो दबाव गेलो जो आहे नाही तो वाटत आपल्याला लोक. क्रिएट होताना तिथं बनताना तिथं दिसू शकतो. म्हणून ह्या सर्व काही गोष्टींना आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला प्राइसचं बिहेवियर दिसतंय बाबा 7 ते 8 दिवस प्राइसने तिथं सस्टेन केलं, बट त्याचा हाय जो आहे तो ब्रेकआउटच होऊ शकत नाही, तर हे तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे ते ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, रिटेल ट्रेडरची एक अप्रोच असते, मानसिकता असते, तुमची पण असते, माझी पण असते. ती काय माहितीये? प्राइस इथं रिजेक्ट होऊ राहिली, त्याच्यामध्ये एक मोठी ग्रीन कॅन्डल होऊ राहिली, अगेन इथं ग्रीन कॅन्डल होते, इथं क्लोज करते, मग आपण इकडं आपली पोझिशन काय असते माहितीये? लॉंग साईडला पोझिशन जी ती होऊन जाते. म्हणजे आपण जनरली सी साईडला आपण तिथं जातो आणि नेक्स्ट पर्टिक्युलर कॅन्डल पासूनच आपल्याला असं कळतं की बाबा प्राइसनी जे आहे ती फॉल केलंय, म्हणजे भले आपला बायस लॉंग साईडचा आहे. नो डाऊट या पर्टिक्युलर कन्सोलिडेशनला 8 ते 10 दिवसाच्या कन्सोलिडेशनला बघून प्रत्येकाला असं वाटेल की बाबा हा प्राइस जी आहे ती लॉंग साईडला जाणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली प्राइसनी जी आहे ती ऑलमोस्ट 50% इथं रिट्रेसमेंट केलं आणि तिकडनं प्राइस जी ती फॉलो करता डाऊन होताना आपल्याला दिसली. याचा अर्थ असा आहे, एक सिंपलचा मतितार्थ याचा असा आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला दिसतंय की बाबा बुलिश इन्स्टंट आहे, बुलिश सेटअप आहे, तिथं कुठल्याही प्रकारचे अप्रोच, कुठल्याही प्रकारची थिंकिंग करण्याऐवजी तिथं नेकेड ब्लाइंडली लॉंग जाण्यापेक्षा, एखादा सट्ट्या प्रकारचा विचार करण्यापेक्षा सिंपल प्राइसला जे आहे ते 50% किंबहुना काही केसेसमध्ये 70%चं रिट्रेसमेंट जे आहे ते होऊन द्या. तिथं
ह्या रिट्रेसमेंटला जेव्हा केव्हा प्राइस ह्या झोनवरनं इकडे खाली येईल, म्हणजे 50 ते 60% डिस्काउंट जेव्हा केव्हा त्याच्यामध्ये क्रिएट होईल, त्यावेळेस तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी जी ती होण्याची शक्यता राहील. का बरं? कारण तिथं तुमचं रिस्क जे आहे, म्हणजे तुमचा जो स्टॉप लॉस जो आहे एकदम छोटासा राहील. रिस्क एकदा कमी झालं की तुमचं मानसिकता किंवा फिअर ऑफ मिसिंग आउट जी होण्याची शक्यता जी आहे, ती एकदम तुमची कमी राहते. म्हणून जेव्हा केव्हा प्राइस जी आहे 5 ते 10 कॅन्डल जे आहे ते एका झोनच्या आसपास क्रिएट करताना दिसतात स्पॉटच्या चार्टमध्ये, तर तिथं लक्ष द्या की नेमकं बिहेवियर काय होऊ राहिलं. तिथं चुका करणारे सुद्धा लोक असणार आहे, तिथं ट्रॅपमध्ये अडकणारे सुद्धा लोक असणार आहे. त्यांचा थोडासा विचार करा. आणि मार्केट एकदा सहजासहजी सोप्या पद्धतीने चालत नाही. ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, हे तुम्हाला 10 पैकी फक्त आणि फक्त किती वेळेस मिळेल माहिती का? 2 ते 3 वेळेसच जी आहे ती तुम्हाला वर्कआउट होताना दिसेल. पण त्या 2 ते 3 वेळच्या ट्रेडमध्ये तुम्हाला एक आउट परफॉर्मन्स वाला जो ट्रेड जो आहे ना, तो होताना दिसेल. आता ह्या आउट परफॉर्मन्स वाला ट्रेड काय आहे नेमकं, ते मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. तर आउट परफॉर्मन्स वाला ट्रेड म्हणजे काय माहितीये? की आतापर्यंत तुम्ही जेव्हा केव्हा ट्रेड केला असेल किंवा जेव्हा केव्हा काही गोष्टी केल्या असेल, तुमच्या बाबतीत काय झालं माहितीये? तुम्ही 10 ट्रेड जर केले, त्या 10 ट्रेडमध्ये तुमचा 2 किंवा 3 विनिंग ट्रेड जे आहे ते होताना तिथे दिसत आहेत. 2 किंवा 3 विनिंग ट्रेड जे आहे ते जनरली क्रिएट होताना दिसत आहेत किंवा तुम्ही सक्सेसफुल होताना दिसत आहेत. पण त्या 2 किंवा 3 विनिंग ट्रेडमध्ये जर तुम्ही 10,000ची कॅपिटल तिथे जर लावलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आहे 2 ते 3 हजार रुपयांचंच प्रॉफिट जे आहे ते जनरली क्रिएट होताना दिसतं. पण बाकीचं जे मी तुम्हाला म्हणतोय 7 किंवा 8 वेळेस जे तुम्ही फेल जे झालेला आहात, त्यावेळेस काय झालेलं आहे माहितीये? तुम्ही तिथं फेल झालेला आहात आणि त्या फेल झालेल्या याच्यामध्ये तुम्ही ऑलमोस्ट 9,000पासून ऑलमोस्ट 100% कॅपिटल जी आहे ना ती डुबवलेली आहे, घालवलेली आहे. हे तुमचा लॉस झालेला आहे. ही गोष्ट लक्षात राहून द्या. म्हणून हे जे रिटेलरची जी जनरल थिंकिंग असते, ह्या रिटेलरच्या थिंकिंगच्या उपरोक्ष याच्या उलट्या बाजूला आपण जाणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं ठरतो. म्हणून या रिटेलरच्या मानसिकतेमधनं आपण निघणं गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या मानसिकतेला आपण दूर ठेवत नाही, ह्या मानसिकतेच्या बाहेर निघत नाही, तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला पैसा मिळवण्याची, शेवटी ऑब्व्हियसली मार्केट म्हणजे पैशाचं एक मशीन आहे. बट त्या मानसिकतेमध्ये आपल्याला जर जायचं आहे, तर आपल्याला बिगर प्लेअर, मोठा प्लेअर म्हणजे इन्स्टिट्यूशन, FIIs, DIIs ते नेमकं विचार काय करू राहिले त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाचं हे जे बिग प्लेअर जे आहेत किंवा मोठे मासे आहेत किंवा सिंपल भाषेमध्ये ऑपरेटर जे आहेत ना, या ऑपरेटरच्या मानसिकतेला जर आपण ऑपरेट व्यवस्थित जर केलं, तर ऑटोमॅटिकली आपली जी लोक जे म्हणतात ना, ट्रेडिंगची सायकोलॉजी माझी बकवास आहे, मला व्यवस्थितरित्या मी जे हात लावतो ते सगळं माती होऊ राहिले, याच्या बाहेर जे आहेत ते निघण्याची सगळ्यात जास्त शक्यता तुम्हाला याच्यामध्ये ठरावं लागणार आहे. दुसरं काय लोक चुकी जी होती ती म्हणजे काय माहितीये? जनरली 9 वाजून 15 मिनिटापासूनच आपण लगेच सुरुवात आपल्याला असते की बाबा नाही नाही मला मार्केट बुलिश वाटतंय, मग माझी मानसिकता जी आहे ना त्या हिशोबाने त्या दिशेमध्ये जे आहे ना ते काम करताना दिसणार आहे आणि त्याच्यानुसार मी त्याचा फॉलोअप जो करणार आहे. ही मानसिकता म्हणजे काय? तुम्ही चुकीच्या आहात, तुम्ही चुकीचे किती वेळेस आहात माहितीये? ते सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. तुम्ही 80% जे आहे ते चुकीचे आहेत आणि त्यामुळे तुम्ही कशामध्ये लॉसेस मध्ये, तुम्ही एक पार्ट झाला का दुसरा पार्ट जो आहे तो क्रिएट करू राहिलेत आणि त्याच्या बियॉन्ड बाहेर जे आहेत निघत नाही. याच्यावरती जर तुम्हाला प्रभुत्व करायचंय, तुम्हाला याच्यामध्ये जर विनिंग रेट मध्ये जर जायचंय, तर सिंपल विचार करा. तुम्ही जो आहे 100 करोडचा एक फंड जो आहे तो तुम्ही घेऊन बसलेत आणि तुम्ही मोठा प्लेअर कशा पद्धतीने विचार करतोय त्याच्यानुसार जे आहे ते तुमची विचारसरणी जर ढाळायला सुरुवात केली, ऑटोमॅटिकली तुमची सायकोलॉजी जे आहे ते एकदा क्लिअर होताना तिथं दिसणार, असणार आहे म्हणजे आहे. दुसरा जो प्रॉब्लेम होतो माहिती लोकांचा, तो म्हणजे महत्वाचा मुद्दा जो बोलण्यासारखा आहे, तो म्हणजे काय? समजा त्याने पोझिशन मध्ये एक लॉट मध्ये जे NFTच्या एंट्री केलेली आहे, एंट्री त्याची झाली, एंट्री झाल्यावर समजा सिंपल कन्सिडर करूया, तो एक लॉट जो आहे तो 45ला घेतलाय. तिथून तो 75 रुपयांच्या आसपास जाताना आपल्याला तिथे दिसतो. म्हणजे काय? आपल्याला जवळजवळ 30 रुपयांचा प्रॉफिट जो होताना दिसतो आणि आपलं जे लक्ष असतं ना त्यावेळेस आपण तिथं बघत असतो आपल्या ज्या पोझिशन्स मध्ये प्रॉफिट आपल्याला किती होऊ राहिला तो बघतोय. परंतु जेव्हा केव्हा रिटेल ट्रेडर याच्याकडे डोळे लावून बघत असतो, त्याच्याकडे बघत असतो, त्याला एक गोष्ट लक्षात असते, याच्या ज्यावेळेस ते प्रॉफिट येतं 30 पॉईंटचं, म्हणजे साधारण एक सिंपल कन्सिडर करायचं झालं तर 1,800 रुपयांच्या आसपास जे आहे ते एका सिंगल लॉटला त्याला प्रॉफिट जे आहे ते बनताना ते दिसतं. पण अचानक ती किंमत 75 वरनं खाली जी आहे ती पुन्हा 42 रुपयांच्या आसपास येतं आणि जे 1,800 रुपयांचं प्रॉफिट जे होतं ते डायरेक्टली 130 रुपये वजा याच्यामध्ये आपल्याला तिथे जाताना दिसतं. मग इथं प्रॉब्लेम होतो. मार्केट जे आहे ना हमेशा अशा पद्धतीने वरती वरती जाणार नाही, ते थोड्या वेळाकरता खाली येणार आहे. जो कोणी लेट कमर तिथं घुसलेला आहे, जो कोणी लेट लॉंग वाला जो आलेला आहे, त्याचा मॅक्सिमम लॉस घेतल्यानंतर जे मार्केट युटर्न घेणार आहे आणि तुम्ही जेव्हा केव्हा त्या वजा 180 किंवा 130 मध्ये एक्झिट करतात, त्याच्यानंतर त्याचा जो प्रीमियम जो आहे
तो 105 ते 125 रुपयाच्या आसपास झालेला आहे. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत डेली मध्ये होता दिसतं. झाला असेल तर येस म्हणून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा बरं. नक्की नक्की सांगा झाला असेल असं तर. कारण आपल्याला फक्त आणि फक्त आपण बरोबर आहोत याचंच आपल्याला डिसिजन, आपल्याला याचीच पद्धतीची थिंकिंग, याचीच पद्धतीची अप्रोच जी आहे ती आतापर्यंत शिकवली गेली. आणि प्रत्येकाची मानसिकता जी आहे ना ती अशीच असणार आहे. प्रत्येकाला हेच वाटणार आहे की बाबा नाही, मी घेतलंय म्हणजे मी बरोबरच आहे आणि माझ्यापाशी सगळं, माझा इगो, माझी मानसिकता जी आहे, मी अजिबात चुकीचं होऊ शकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, तो अचानक जो आहे उलट्या बाजूला अपोजिट साईडला जर जाऊ राहिला तर तिथं तो एक प्रॉब्लेम जो आहे तो क्रिएट करताना दिसू शकतो. म्हणजे काय, समजा तो 42 ला गेला, त्या 42च्या आसपास पुढचे 5-10 मिनिटं त्याने ट्रेड केलं, त्याच्या खाली गेलं नाही, पण अचानक हा 42 ऐवजी 32 ला गेलाय तिथं, मग त्याचे इमोशन जे आहे ते वर्कआउट होताना दिसतात. आणि त्याला मार्केटच्या टेक्निकल बद्दल काहीच आयडिया नसतं. जसं या पर्टिक्युलर केसमध्ये आपण जर बघितलं तर त्याचं एक्सपेक्टेशन हेच असतं, इथं 7-8 दिवस जे आहे ना ते कन्सल्टेशन केलेलं आहे ना, नक्की तो इथं सुद्धा कन्सल्टेशन करणार आहे. पण इथं ज्या वेळेस कन्सल्टेशन झालं होतं त्यावेळेस कॅन्डलची रेंज काय होती, तिथं व्हॉलटिलिटी काय होती, याचा विचार आपण केलेला आहे का? इथं जर तुम्ही बघितलं तर एक बिगर कॅन्डल होती, नेक्स्ट एकदम गॅप अप झाला, तो सोल्ड इंटू झाला, तो गॅप फिल केला, पुन्हा एक चांगल्या पद्धतीची रॅली झाली. पण ही जी कॅन्डल जी क्रिएट झाली, जी पहिली वाली कॅन्डल आहे, इथं तुम्ही वरच्या बाजूला बघा, या कॅन्डलच्या खालच्या बाजूला बघा, दोन्ही बाजूला काय वीक आहे. म्हणजे इथं रेंजचे एक्सपान्शन झाले आणि जर रेंज वाढू राहिली म्हणजे थोडक्यात इथं व्हॉलटिलिटी, चढ उतार जो आहे तो एकदम भयानक पद्धतीने वाढ राहिला. आणि जर चढ उतार वाढ राहिला तर ऑटोमॅटिकली तो लूर करणार आहे इथं या दोन्ही बाजूला. ज्याने कोणी इथं पुट घेऊ राहिला तो पण ट्रॅप होणार आहे, वरच्या बाजूला जो कोणी कॉल घेऊ राहिला तो पण ट्रॅप होणार आहे. आणि लास्ट जो फनेल टॅप राहणार आहे, जेव्हा केव्हा त्या हाय व्हॉलटिलिटी वाल्या झोनच्या आसपास प्राइस जेव्हा केव्हा सेकंड टाइम तिथे गेली, त्यानंतर प्राइसने जे डायरेक्टली एक सेल ऑफ करताना दिसलं. सेम गोष्टीचं रिप्लिका जे आहे ना, या मोठ्या कॅन्डलला बघून भले भले लोक जे आहेत ना इथं ट्रॅप झालेले आहेत. जेव्हा केव्हा एक बडी कॅन्डल येते, ऑप्शन्स मध्ये म्हणा, स्पॉट मध्ये म्हणा, डेली चार्ट्स मध्ये म्हणा, तिथं कॉशियस राहा. एक सिंपल रिटेल ट्रेडर सारखं थिंकिंग जे आहे ते करू नका. कारण कॉशियस का राहावं म्हणतोय, इथं बघा ह्या बिगर कॅन्डलला बघून ज्याने कोणी इथं सीई घेतलेला आहे किंवा जो कोणी ऑब्विसली लॉंग तिथं गेलेला आहे, तर नेक्स्ट कॅन्डलनी काय केलं, डायरेक्टली रिव्हर्सल केलं. इव्हन ह्या मोठ्या कॅन्डलचा हाय सुद्धा जो आहे तो क्रॉस करू शकला नाही. तर ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीची वीक एकदम नगण्य आहे, या बाजूला वीक बघा, खालच्या बाजूला वीक बघा, एकदम नगण्य आहे, तिथं तुम्हाला थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या कॅन्डलचा हाय बुलिश कॅन्डल आहे तर त्याचा पर्टिक्युलर हाय, जर बेरिश कॅन्डल आहे त्याचा पर्टिक्युलर लो जोपर्यंत गिव्ह अवे करत नाहीये तोपर्यंत कुठलाही ट्रेड न करता तिथं साईडलाईन बेंच वरती राहणं सुद्धा गरजेचं आहे. या पर्टिक्युलर केसमध्ये इथं जर बघितलं तर कॅन्डलची इथे दोन्ही बाजूला वीक तयार करते, म्हणजे इथं चढ उतार ज्याला आपण व्हॉलॅटिलिटी म्हणतो, तर त्या व्हॉलॅटिलिटीला सुद्धा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि तिथं जर तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ कॅन्डल ह्या 5 होत्या, त्याच्यानंतर ही 6वी कॅन्डल आली, 7वी कॅन्डल जी ती बुलिश आली. त्या बुलिश कॅन्डलनी जे आहे प्रत्येकाला एक बुलिशचा चष्मा दाखवला, कारण इथं एक मोठा गॅप तयार झाला होता. त्या गॅपचं सोड गॅप फिलिंग पण झालं होतं, तिकडनं रॅली केली होती, प्रत्येकाला असं वाटलं असेल बाबा हे होऊ राहिलं. परंतु ह्या कॅन्डलचा हाय जो आहे तो ब्रेकआउटच नाही आला. आणि तो जर ब्रेकआउट नाही होते म्हणजे याचा अर्थ तिथं एक मोठा ट्रॅप सेट झाला. आणि नेक्स्ट डेला जर तुम्ही बघितलं तर मार्केटने गॅप डाऊन करून ती रॅली जी ती फिझल आउट करताना दिसली. सेम ती गोष्ट रिप्लिकेट कुठे झाली बघा, इथं रेड कॅन्डल होती इव्हन इथं क्लोज होऊन सुद्धा अगेन 50-60% आसपास जे ती गॅप होऊन नंतर त्या लोच्या खाली अजिबात सस्टेन झालेली नाही. म्हणजे इथं जो गॅप जो होता तो पुन्हा फिलअप करण्यासाठी येऊन पुन्हा इकडे उलट्या बाजूचा ट्रॅप तिथं तयार होताना तिथे दिसतोय. म्हणजे मार्केट आपण जे समजतो की बाबा इतक्या सिंपल पद्धतीने प्राइस किंवा किंमत जी ती बिहेव करेल, अजिबात तिथं करत नाही. तिथं आपण सगळ्या बाजूचा विचार करणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये फक्त एक आणि एकच गोष्ट चालते, ती म्हणजे ट्रॅप. तो ट्रॅप समजण्यासाठी जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर समजून जर घेतला तर तुमच्याकडे एक आर्सेनल, एक काय म्हणतो आपण त्याला, हतियार जे आहे ते क्रिएट होऊ शकतं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या पर्टिक्युलर कॅन्डलला बघितलं तर इथं बियर्स जे आहे ते ट्रॅप झाले. आणि ह्या पर्टिक्युलर कॅन्डलला जर बघितलं तर इथं बुल जे आहे ते ट्रॅप झाले. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल मूव्ह जी आहे ती क्रिएट होऊ राहिली. जेव्हा केव्हा इंट्राडे मध्ये तुम्ही घुसताय, त्या इंट्राडे मध्ये एकच गोष्ट लक्षात राहून त्या, मार्केट भलेही 9 वाजून 15 मिनिटापासून खुलतंय, तुम्हाला जे काय वाटतंय सकाळी सकाळी तुम्ही रात्री जो विचार केलेला आहे त्या गोष्टीला रिप्लिकेट करण्याऐवजी, त्या गोष्टीला फोकस करण्याऐवजी एकाच
सिंपलच्या गोष्टीला लक्ष देणं गरजेचं आहे, की बाबा हे मार्केट जे चाललंय हे कोणाला तरी ट्रॅप करून राहिलं आणि त्या ट्रॅप जोपर्यंत क्लिअर होत नाही, जोपर्यंत क्लिअर स्विंग तुम्हाला दिसत नाही, तोपर्यंत तिथं काही न करणं हे एक सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो होताना दिसतो. इथं खालच्या बाजूला जर बघितलं तर ऍव्हरेज ट्रू रेंज त्यावेळेस मार्केटची काय चालली आहे, तिथं काय ओव्हरऑल गोष्टी होऊ राहिल्या त्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. हाय प्रोबेबल झोन एकदा ट्रेंड तुम्हाला आयडेंटिफाय झाला, की बाबा हा लास्ट टाइमचा स्विंग होता, त्या स्विंग झाल्यानंतर प्राइस जी आहे व्हर्टिकली तर आहे डाऊन साईडला गेली, पुन्हा एक पुल बॅक करते, पुन्हा एक लोअर लो करते, पुन्हा एक पुल बॅक होतोय. मग मला जर शॉर्ट साईडला जर जायचंय तर मला एक स्पॉट शोधणं गरजेचं आहे आणि तो स्पॉट कुठे आहे? आयदर तुम्ही जी काही सिस्टीम बघताय एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज एकदम सिंपल सी टर्म आहे, ते सिंपल सी टर्मला तुमच्या चार्टला तुम्ही लावू शकता. भले तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये खेळताय, भले तुम्ही 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये खेळताय, जे काय आहे हायर टाइम फ्रेमला जावा. तिथं 5 सेकंड आता ब्रोकर मला ऑफर करतोय, 10 सेकंड ब्रोकर ऑफर करतोय, 1 मिनिट ब्रोकर मला ऑफर करतोय, 3 मिनिट मला ब्रोकर ऑफर करतोय. जितक्या लोअर टाइम फ्रेम मध्ये जाणार तिथं तेवढा विप्सॉ म्हणजे तेवढा एरर सिग्नल जे येण्याची शक्यता राहणार आहे. जर तुम्हाला एक मुद्दे सुद्धा आणि एक रिकरिंग अर्निंग वाला जर ट्रेडर व्हायचं आहे तर हायर टाइम फ्रेमला स्विच करा. नंबर ऑफ ट्रेड जर तुम्ही 5 7 10 जर कर राहिले ते एक किंवा दोन जास्तीत जास्त याच्यावरती करा. त्या एक किंवा दोन ट्रेड मध्ये घुसायच्या अगोदर माझा रिस्क या पर्टिक्युलर ट्रेड मध्ये इतका आहे, जरी माझा स्टॉप लॉस झाला हिट झाला तरी मला तिथं काही इमोशन जे आहे ते क्रिएट होणार नाही आणि मी एक चांगल्या स्पॉट साठी जे आहे ते वेट ऑन करेल. याच्याकडे आपण जर लक्ष जर दिलं तर तिकडनं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा आउटकम मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता चान्सेस जे आहे ते होताना तिथं बनताना ते दिसू शकतात. म्हणून चार्ट्स मध्ये भले तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत ते बघा. आता मार्केट कशा पद्धतीचं ट्रॅप करतं ते एक व्यवस्थितरित्या या चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. तर सपोर्ट म्हणजे काय, जिकडनं किंमत किंवा प्राइस जी ती बाउन्स बॅक करते. ह्या पर्टिक्युलर चार्ट साठी जर बघितलं तर हा एक सपोर्ट एरिया आहे, कारण इकडनं किमतीने किंवा प्राइसने जी आहे एक वरच्या बाजूला अप मूव्ह केलेली आहे. अगेन किंमत किंवा प्राइस जी ती वरच्या बाजूला गेली, वरच्या बाजूला गेल्यानंतर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास ती अडकली आणि तिकडनं पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला डाऊन मूव्ह होताना ते दिसतोय. म्हणजे याच्यात सिंपलचा अर्थ काय, हा मार्केटसाठी सपोर्ट आहे. जिथं खरेदीदार आले त्यांनी किमतीला ढासळून दिलं नाही, किंबहुना तिथं एक प्रकारचा ट्रॅप जो आहे तो बनवलेला होता आणि त्या ट्रॅपमध्ये बियर्स म्हणजे मंदीवाले जे ते ट्रॅप केल्यानंतर किमतीने प्राइसने वरच्या बाजूला मूव्ह केली. वरच्या बाजूला मूव्ह केल्यानंतर पुन्हा एक ग्रीन कॅन्डल दाखवून इथं कोणाला ट्रॅप केलं, त्या मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास बुल्सला ट्रॅप केला आणि बुल्सला ट्रॅप केल्यानंतर पुन्हा किंमत जी ती खालच्या बाजूला जाताना दिसते. अशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्सला तुम्ही जर कॉन्सेप्ट केलं ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी एकदम बेस्ट सीन होऊ शकतो. पुन्हा एकदा हा जो प्रिव्हियस सपोर्ट होता त्या सपोर्टच्या आसपास प्राइस जी आहे 4 5 7 8 दिवस जी आहे ती साईडवेज होताना दिसले. असं वाटलं बाबा इकडनं पुन्हा प्राइस जी आहे ती ह्या EMA 63च्या आसपास किंवा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसते. परंतु ते दिशेमध्ये न जाता हा जो लो झाला होता ट्रेंडच्या अकॉर्डिंग इथं एक नवीन लोअर लो होताना दिसला. परत एक नवीन फ्रेश झोन झाला जो की एक सपोर्टचं काम करताना दिसला. पुन्हा वरच्या बाजूला पुन्हा प्राइस 7 8 दिवसासाठी कन्सोलिडेट किंवा साईडवेज होताना दिसले आणि तिथनं एक चांगल्या पद्धतीचे विथ गॅप जी आहे ती प्रत्येक दिवशी प्राइस रॅली करताना दिसली. इव्हन या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या आसपास सुद्धा किमतीने प्राइसने कुठल्याही प्रकारचं दयामाया न दाखवता ह्या रेजिस्टन्सला एकदम वीक करून टाकलं. सेलर्सला जे आहे ते एकदम वीक करून टाकलं आणि त्याच्यानंतर एका एक्झॅक्टली जो की ज्या ठिकाणी बुल स्ट्रॅप झाले ते लास्ट टाइम त्या झोनच्या आसपासच प्राइसने इथं एक वीक केली. नेक्स्ट डेची कॅन्डल जर बघितली तर तुम्ही बघू शकता काय होता. आता इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे ट्रॅपचा. तर सिंपल इथं गोष्ट काय आहे, हा प्राइस साठी एक सपोर्ट आहे. त्या सपोर्ट झोनच्या आसपास प्राइस गेल्यानंतर हा एक रेजिस्टन्स आहे आणि त्या रेजिस्टन्स झोनच्या आसपास प्राइस गेली. तर आपल्याला माहिती आहे एक फ्रेश सपोर्ट झोन इथं झालेला आहे. हा प्रिव्हियस सपोर्ट झोन होता. त्यानंतर प्राइस मध्ये काय झालं, प्राइस जी ऑल द वे रॅली करत गेली आणि ह्या गॅपला क्रॉस करून इव्हन ह्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला क्रॉस करून ह्या रेजिस्टन्स झोनला किंवा सप्लाय झोनला टॅप त्याने तिथं केलं. मग ह्या याला क्रॉस केल्यानंतर इथं रिटेलरची थिंकिंग काय होईल बरं, कोण सांगेल? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा काय होईल रिटेलरची थिंकिंग. व्हॉट विल बी द थिंकिंग ऑफ द रिटेलर? सांगा कमेंट बॉक्समध्ये, नक्की नक्की सांगा. व्हॉट विल बी द अप्रोच ऑफ द रिटेलर ट्रेडर? टेक युअर टाइम अँड टेल मी. ह्या गॅप ज्यावेळेस अशा ग्रीन ग्रीन कॅन्डल होऊ राहिल्या, तुम्ही बेंचवरती बसलेले आहात, तुम्हाला काही माहीतच नाहीये, तुम्हाला किंमत ह्या झोनच्या आसपास गेली आणि तुम्ही वेट करू राहिले बाबा नाही प्राइस जी ती बुल रन मध्ये चालली, कारण लोअर लो आणि हायर हाय जो आहे प्राइसने तिथं क्लिअर केलेला आहे. म्हणजे एक सेल पॉईंट आहे. आता तुम्ही सांगता प्राइस ऍक्शन झाल्यानंतर, पण लाईव्ह मार्केटमध्ये तुमच्यासारखं माझ्यासारखं प्रत्येकाला
हेच वाटणार आहे बाबा हे वरती जाणार आहे, या झोनच्या आसपास जे आहे ते मी खरेदी करतो. इव्हन या झोनच्या आसपास थोडासा पुल बॅक येऊन दे, त्याच्या आसपास मी खरेदी करतो, कारण प्राइसने इथं ऑलरेडी भरपूर गॅप केलेले आहेत. त्या सगळ्यांचं जे कला घेण्याचं काम जे आहे ते मार्केटने केलं. म्हणजे जो कोणी ह्या झोनच्या आसपास एंटर झाला, 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 इव्हन ह्या झोनच्या आसपास एंटर झाला, त्या सगळ्यांचे जे स्टॉप लॉसेस जे आहेत ना, मार्केटनी इथं आपल्याला घेताना ते दिसला, आणि त्याच्या गोष्टींना त्याला तुम्ही अभ्यास करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतो. तर याच्यामध्ये काय झालंय माहितीये, जो कोणी त्या हायर लेवलला, हायर झोनला ज्यावेळेस तिथं एंटर करतोय, त्या गोष्टीला आपण एक व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे, की बाबा प्राइस जे आहे प्रत्येकाला ट्रॅप करण्याकरता प्रत्येकासाठी तिथं जी ती येणार आहे, आणि त्याला तुम्ही एकदा जर अंडरस्टँड जर करत असाल, तर ऑटोमॅटिकली तिकडनं तुम्हाला प्राइसचं बिहेवियर जे आहे ना, ऑटोमॅटिकली तिथं समोर येताना तिथं दिसू शकेल, आणि तुम्ही त्याचा फायदा जो आहे तिथं व्यवस्थितरित्या घेऊ शकाल. आणि तरच तुम्हाला किमतीबद्दल, प्राइस बद्दल जो आहे तो बिहेवियर येईल. म्हणजे इथं काय आहे, इथं किंमत ज्यावेळेस अशा पद्धतीने जर सपोर्ट इथं त्यांनी तयार केला, हा एक सपोर्ट प्राइसचा होता, हा प्रिव्हियस प्राइसचा सपोर्ट होता, हा ईएमएचा रेजिस्टन्स होता. रेजिस्टन्स म्हणजे जिकडनं प्राइस खाली आली होती. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस प्राइस कन्सोलिडेट झाली, हा नवीन सपोर्ट झाला, गॅप इथं तयार केले, इथं गॅप तयार केलं, इथं गॅप तयार केलं. हा जो सामान्य रिटेल ट्रेडर जो बसलेला आहे, त्याच्या घरी, त्याच्या दुकानात, त्याच्या कर्तव्याच्या ठिकाणी जे काय आहे, त्याला पर्टिक्युलर हेच दिसतं बाबा, प्राइस जी ती वरती वरती चालली. मग तो काय करतो, फोमो मध्ये, नाही दोन रेड कॅन्डल होते, हे ग्रीन कॅन्डल ज्यावेळेस होईल मी इथं बाय करतो. इथं कुणीतरी बाय केलेलं असतं, इथं कुणीतरी बाय केलेलं असतं, इथं कुणीतरी बाय केलेलं असतं, इथं कुणीतरी बाय केलेलं असतं. मग मार्केटमध्ये मोठा जो प्लेयर जो आहे ना, हा जो बायर, जो इथला बायर आहे, इथला बायर आहे, किंवा ह्या रिट्रेसमेंटला इथं खरेदी करणारा जो आहे, त्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस कुठं असणार आहे? त्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस एकतर वरती बघा सर, सगळ्यांचे स्टॉप लॉसेस जे आहेत इथं असणार आहे, आयदर इथं असणार आहे, काही लोकांचे स्टॉप लॉसेस जे आहेत इथं असणार आहे. त्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस हिट करण्याकरता परत मार्केटमध्ये दोन प्रकारचे गोष्टी असतात. मार्केटमध्ये खरेदी आणि विक्रीवाले असतात, याच्या व्यतिरिक्त मार्केट मेकर असतो. त्याला माहित असतं मार्केटमध्ये सगळ्यात जास्त स्टॉप लॉसेस कुठे आहेत, ह्या झोनच्या आसपास स्टॉप लॉसेस. मग बघा तुम्ही डायरेक्टली एका सिंगल डे मध्ये 23,000 वरनं डायरेक्टली 21,800च्या आसपास जे मागचे एप्रिल 2025 मध्ये मार्केट येताना दिसलं. हे कशासाठी आलं असेल बरं? व्हॉट विल बी द रिझन? व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा, कशासाठी हे मार्केट एवढ्या खाली आणलं असेल. हे जे मार्केट खाली जे आणलं असेल ते कशासाठी आणलं असेल? सिंपल, कशासाठी आणलं असेल? इथं कोणीतरी खरेदी केलंय ए पर्सननी, इथं बी पर्सननी केलं, इथं डी पर्सननी केलं, इथं एफ पर्सननी केलं, इथं एक्स पर्सननी केलं, इथं झेड पर्सन खरेदी करू राहिला, कारण त्याला ईएमएचा सपोर्ट वाटतोय. तर यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉसेस स्ट्रक्चर जे आहे ते वेगवेगळे आहेत. मार्केट हमेशा प्रत्येकाला बाहेर काढल्यानंतर त्याची ओरिजिनल मूव देतो. मग ती मूव जी आहे ना, इथं ज्यावेळेस गॅप डाऊन ओपन झालं ना, कोणातही हिंमत झाली नाही, कोणातही ताकद राहिली नाही, त्यांनी त्यांचे स्टॉप लॉसेस मॅनेज केले, त्यांचे जे लॉसेस जे आहेत ते ऍक्सेप्ट केले, आणि त्यानंतर मार्केट जे आहे एका व्हर्टिकल मूव्ह मध्ये जाताना दिसतं. म्हणून मार्केटला जर वरती जायचंय किंवा मार्केटला जर खाली जायचं, हमेशा लक्षात ठेवा, हे सिंपल नाहीये. 30 तारीख आली म्हणजे आपल्याला क्रेडिट होणार आहे, ते पैसे आपले येणार आहे. याच्यामध्ये प्रत्येक दिवशी एक प्रकारचा ट्रॅप राहणार आहे. तो ट्रॅप जो आहे खरेदीवाल्यासाठी सुद्धा असणार आहे, तो ट्रॅप जो आहे विक्रीवाल्यासाठी सुद्धा राहणार आहे. तर त्या गोष्टीला तुम्हाला एक ओव्हर द अबोव द थिंकिंग तुम्हाला ठेवावं लागेल. बिग प्लेयर, बिग मासा काय तिथं विचार करून राहिला, त्या बिग प्लेअरच्या डायरेक्शन मध्ये जर आपली अप्रोच असू शकते, थिंकिंग असू शकते, तर आणि तरच इथं पैसा होऊ शकतो. नंबर एक. नंबर दोन, एकदा की तुम्ही घेतलंय, लगेच सेकंड सेकंडला त्या पोझिशनला न बघणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. अलर्ट तिथं लावणं गरजेचं आहे. तुम्ही जे काही ब्रोकरचे प्लॅटफॉर्म वापरताय, जे काही हे गोष्टी करताय, तिथं स्पॉटच्या चार्ट वरती जावा. त्या स्पॉटच्या चार्ट वरती तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो डिसाईड करा. ऑप्शन्स करताय, फ्युचर्स करताय, त्यावरती तुमचे स्टॉप लॉस जे आहे ते डिसाईड करू नका. हमेशा तो स्पॉट वरती करा. समजा या पर्टिक्युलर डेला तुम्ही इथं खरेदी केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे बाबा इथं तुम्ही खरेदी केलंय, तुमचा स्टॉप लॉस काय आहे? या कॅन्डलच्या लोचा स्टॉप लॉस आहे. तिथं अलर्ट लावून ठेवा. तुमच्या अगेन्स्ट मार्केट जायला लागलं, तिथं एक्झिट करून टाका. कुठल्याही प्रकारचं रिग्रेट करू नका. पण जर तुम्ही ह्या पर्टिक्युलर झोनला बघताय, इथं तुम्हाला कळतंय बाबा मार्केटनी जे आहे ह्या झोनचे स्टॉप लॉसेस, ह्या झोनचे स्टॉप लॉसेस जर घेतलेले आहेत, इथं ज्यांनी कोणी एंट्री केलेली त्यांचे स्टॉप लॉस त्यांना बाहेर काढलंय. इथं एंट्रीवाला जो होता त्याला बाहेर काढलंय, इथं एंट्रीवाला जो होता त्याला बाहेर काढलंय, या सगळ्यांना बाहेर काढलंय, आणि मार्केट पुन्हा इथं जर आलंय, म्हणजे मार्केटनी जे ही मूव जी केलेली ही काय आहे?
एक फेक मूव्ह आहे, कारण मार्केटला कुठं जायचंय? वरती जायचंय. फेक मूव्ह का बरं? कारण मार्केट जर इथं येतंय म्हणजे प्रत्येकाला ते बाहेर काढणार, आणि हेच गोष्ट तुम्हाला 10 मिनिटांमध्ये दिसेल, 15 मिनिटांमध्ये दिसेल, अगदी 20 मिनिटांमध्ये दिसेल. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, जर तुम्ही लॅपटॉप जर युज करताय तर तुम्हाला अलर्ट्स लावायचे, तर सिंपल राईट क्लिक करा. राईट क्लिक केलं की तिथं अलर्ट्स आहे ना, ऍड अलर्ट्स म्हणून ऑप्शन आहे, तिथं डायरेक्टली तुम्ही अलर्ट जो आहे तो क्रिएट करू शकता. एखाद्या कॅन्डलच्या हायच्या वरती तुम्हाला करायचं तर तुम्ही डायरेक्टली इथं प्लस सिम्बॉल जो करून जो आहे तो अलर्ट जो आहे तो सिंपली इथं क्रिएट करू शकता. समजा लेस दॅन इक्वल टू तुम्हाला हवाय, तर लेस दॅन इक्वल टू च्या हिशोबाने पण आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू हवा तर ग्रेटर दॅन इक्वल टू च्या हिशोबाने सुद्धा त्या हिशोबाने सुद्धा होतं ते दिसू शकतं. फक्त हे ऑपरेशन जे आहे ते तुम्हाला कळणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हे पण आहे, जेव्हा केव्हा तुम्ही इंट्राडे मध्ये चार्ट बघत असतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आयडेंटिफाय झाला पाहिजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटचे कुठे आहेत. तिथं मार्केटचे पार्टिसिपंट्सनी काय बिहेवियर केलेलं आहे. आता प्रत्येकाला माहिती आहे बाबा, या किमतीपासनं, या प्राइस पासनं किमतीने काय केलं होतं? सिंपल, इथनं प्राइस रिबाउंड झाली, ती वरच्या बाजूला गेली, ती वरच्या बाजूला गेली म्हणजे याच्या अगोदर इथं रेजिस्टन्स होती, पुन्हा प्राइस या झोनच्या आसपास आली, थोडासा त्याने बाउन्स केला म्हणजे लूर केलं, लोकांना बोलवलं, अट्रॅक्ट केलं. अट्रॅक्ट केल्यानंतर इथं कोणाला ट्रॅप केलं? बायर्सला जे आहे ते ट्रॅप केलं. बायर्सला ट्रॅप केल्यानंतर प्राइस जी आहे ऑल द वे खालच्या बाजूला जाताना दिसते. म्हणजे मार्केटला हमेशा एक आश्चर्यकारकरित्या जे मार्केट हमेशा बाजूला लोकांना काढत असतं, आणि त्याच्यामध्ये आपण त्या ट्रॅप होणाऱ्या लोकांमध्ये नसावं ही माझी एक सिंपलची प्रामाणिक इच्छा आहे. तिथं एक सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टला दोन पेक्षा जर जास्त वेळेस त्या प्राइसने तिथून बाउन्स केलेला आहे तर त्या सपोर्टला इग्नोर करा. नेक्स्ट सपोर्ट झोन क्रिएट होण्याची जी आहे क्षमता ठेवा, तिथं वाढ बघत राहावा की नेमकं प्राइसचं बिहेवियर जे आहे तिथं नेमकं कशा पद्धतीने होतंय त्याला अंडरस्टँड करा. तोपर्यंत तेवढा संयम ठेवा. तो संयम असेल तर आणि तरच इथं पैसा जो आहे तो बनू शकतो. तो संयम तुमच्याकडे नाहीये, तुम्ही घेतलंय आणि लगेच 4 मिनिटात लगेच 15 मिनिटात झालं पाहिजे. तुमच्या अपोजिट साईडला जर मार्केट जाऊ राहिलंय, तुमच्याकडे कुठलाही प्लॅन नाही, तुमचा स्टॉप लॉस कुठं आहे याच्याबद्दल तुमची काही अप्रोच नाहीये, थिंकिंग नाहीये, तर ऑटोमॅटिकली हे मार्केट तुमच्यासाठी नाहीये. ही पण गोष्ट जी आहे ती सिंपल लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो. म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्सला तुम्ही मुव्हिंग ऍव्हरेजच्या हिशोबाने पण लक्षात ठेवू शकता. या गोष्टीला जे आहे तुम्ही अंडरस्टँड करू शकता की नेमकं प्राइसचं बिहेवियर जे आहे ते कशा पद्धतीने वेळोवेळी तिथं बदलाव होत आहे, त्याच्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने किमतीला प्राइसला जे आहे ते बघितलं गेलं पाहिजे, याची सुद्धा आयडिया जी आहे ती आपण वेळोवेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून फक्त आणि फक्त एकच सपोर्ट होता, एकच रेजिस्टन्स होता आणि त्याच गोष्टीवरती मी फोकस करत होतो आणि त्यालाच बघून मार्केटला बिहेवियरला मी चेक करत होतो. याच्याकडे लक्ष जे आहे ना ठेवू नका. त्याच्यानुसार आपण वेळोवेळी बदलाव जो होऊ राहिला प्राइसचा बिहेवियरचा, तो नक्की जो आहे तो ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते चेक करणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर ठरतो. म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो आपण चेक करणं गरजेचं आहे. सिंपल इथं बघा, आता या चार्ट मध्ये आपल्याला कळतंय की तोच पर्टिक्युलर चार्ट आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यात हा पण आहे, मी इथं तो चार्ट दाखवलाय म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की बाबा तो रेकमेंडेशन नाही आहे, हा जुना चार्ट आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर ही लाल रेष आहे. ह्या लाल रेषेच्या आसपास इथं किमतीने किती वेळेस रिजेक्ट झाली तुम्ही बघा बरं. इथं पहिल्या वेळेचा अटेम्प्ट होता, इथं दुसऱ्या वेळेचा अटेम्प्ट होता, हा तिसऱ्या वेळेचा अटेम्प्ट होता. मी अगोदर तुम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं की बाबा दोन पेक्षा जास्त वेळेस जर किंमत अशा पद्धतीने खालच्या बाजूला जाऊ राहिली आणि एका लाल रेषेपाशी जर प्राइस येते तर तिला इग्नोर करा, त्याच्याकडे लक्ष ठेवू नका बाबा. ही गोष्ट मी सांगितली. भलेही ह्या पर्टिक्युलर अटेम्प्टला आला तर इथं ह्या कॅन्डलचे जर विक्स जर तुम्ही बघितले ना, इथं अगेन ट्रॅप जो आहे तो क्रिएट करताना दिसला आणि तो जो ट्रॅप होता तो बुल्सला ट्रॅप होता आणि त्याच्यानंतरचं कन्सॉलिडेशन जे आहे ते आपल्या परिपक्वतेचं, आपल्या थांबण्याचं इतपत जे आहे ते नव्हतं. म्हणून ही पण गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही जी रेष आहे ते याला ट्रेंड लाईन म्हणतो आणि ह्या ट्रेंड लाईनला सुद्धा आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. भले मला मार्केटचं काही ज्ञान नाही, ते चार्ट मी ज्यावेळेस ओपन करतोय त्यावेळेस मी डेली टाइम फ्रेम मध्ये बघू शकतो ती किंमत जी आहे ती कुठं चालली आहे. इथं मला दिसतंय या चार्ट मध्ये ती खाली 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 चालली आहे, म्हणजे तिथं किमती वाढण्याऐवजी ती काय होते, डाऊन ट्रेंड मध्ये चालली. आणि अशा पद्धतीच्या लोकेशनला पोझिशन बनवणं किंवा त्या पर्टिक्युलर शेअर खरेदी करणं, त्या ऑप्शनला खरेदी करणं चुकीचं ठरू शकतं. ही चूक जी आहे ती टाळणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाचा मुद्दा, एक सामान्य रिटेल, एक खुदरा व्यापारी सारखं जे की सगळे मोबाईलवरती बघतायत, सगळे अनालिसिस लोकांचे बघतायत, त्याच्या विचार करण्याऐवजी एका ऑपरेटर सारखा जर विचार मी जर ठेवू शकत असेल तर आणि तरच काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बदलाव जे आहे ते होताना तिथं दिसू शकतात. मग ट्रेंड लाईन सुद्धा आपल्याला एकदम योग्य पद्धतीने तिथं काम करताना दिसू शकतात. अगदी
जर तुम्ही वरती जर चार्ट कडे जर बघितलं तर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल, हा एक अशा पद्धतीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे सर. हा एक अशा पद्धतीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे. अगदी बँक निफ्टीचा फ्युचरचा 2024 चा चार्ट आहे. इथं जर तुम्ही बघितलं 3 मिनिटाचा चार्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बाबा इथं मार्केट ओपन झाल्यानंतर किंमत किंवा प्राइसनी काय केलं, ती ओपन झाल्यानंतर लाल लाल कॅन्डल करून जे ते ऑलमोस्ट खाली आली, त्याच्या आसपास आल्यानंतर लगेच रिबाउंड केलं नाही. जिथनं फॉल झाला तर लगेच लगेच कधी होणार नसतो. एक व्हर्टिकल ट्रॅजेक्टरीची मूव्ह जी ना ती लगेच केव्हाच येत नाही, ही पण गोष्ट लक्षात राहून द्या. इथं प्राइस आल्यानंतर एकदम स्लोली स्लोली तिथं हे केलं, म्हणजे सामान्य रिटेल ट्रेडर कडे, स्मार्ट मनीला ऑपरेटरला माहिती की बाबा याच्याकडे संयम नाहीये, याच्याकडे पेशन्स नाहीये, तो तिथं घुसतोय म्हणजे याला लगेच 2 मिनिटात, लगेच 10 मिनिटात, लगेच 1 तासात, लगेच आजच्या आज तिथं प्रॉफिट झालं पाहिजे. हे ऑपरेटरला माहिती आहे. तुमच्या अपोजिट साईडला थोडंसं साईडवेज इथं जर अशा पद्धतीचं मूव्ह करताय, जर ऑप्शन्स तुम्ही खरेदी करताय, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं टाइम टिकेमुळे तिथं लॉसच दिसणार आहे. परंतु त्यानंतर तुम्ही बघितलं तर नेक्स्ट क्लोजिंगच्या वेळेस मार्केट जे आहे ते वरच्या बाजूला जातं, नेक्स्ट डे मार्केट गॅप अप करून एक रॅली करतं, म्हणजे ऑलमोस्ट ह्या कॅन्डलच्या 50% मार्केट जातं. आणि त्या केसमध्ये तुम्हाला हे पण कळलं पाहिजे की बाबा किमतीने एक इथं क्लोज केल्यानंतर इथं हाय, ओपन इज इक्वल टू हाय, किंबहुना ओपनच्या नंतर थोडासा हाय क्रिएट करून प्राइस जी ती फॉल झाली, पण त्यानंतर किमतीचं जे 3 मिनिटांमध्ये जे स्ट्रक्चर जे होतं ते एक हायर लोचं स्ट्रक्चर जे आहे ते क्रिएट होतं दिसलं, आणि तिकडनं किंमत किंवा प्राइस जी आहे एक हायर हायच्या स्ट्रक्चरच्या दिशेमध्ये प्राइसमध्ये आपल्याला जाताना दिसली. आणि ही जी प्राइस ऍक्शन जी होती, तुम्ही इथं बघा, या पर्टिक्युलर दिवशी आरबीआयची पॉलिसी होती, या दिवशी जर बघितलं तर गॅप अप हलकसं झाल्यानंतर इथं लिक्विडिटी खालच्या बाजूचे जे एसएल जे होते ते घातल्यानंतर लोकांना पुट साईडवाल्यांना ट्रॅप केल्यानंतर प्राइस जी ती उलट्या बाजूला गेली, आणि ऑलमोस्ट त्या रेजिस्टन्स लाईन पाशी, त्या ट्रेंड लाईनच्या आसपास गेल्यानंतर प्राइस जी जिथनं त्याने रॅली केली होती, किंबहुना जिथं प्रिव्हियस डेचे क्लोजिंग होती प्राइस, त्या झोनच्या आसपास आपल्याला इथे येताना दिसते. म्हणून अशा पद्धतीने किंमत आपल्याला बिहेव करताना दिसते. ज्यांनी कोणी इथं बुल साईडला एंट्री केली, ही मोठी कॅन्डल झालं म्हणून एंट्री केली, तो नक्कीच तिथं ट्रॅप झाला असणार आहे. आणि त्याच्यापासून तुम्हाला दूर राहायचं. मार्केट कुणाला ट्रॅप करतंय, मार्केटच्या स्ट्रक्चरला समजण्या इतकी जर थिंकिंग तुमच्याकडे असेल तर, आणि तरच मार्केटमध्ये जे आहे ते पैसा पाणी बनण्याची शक्यता तिथं बनताना आपल्याला दिसू शकते. दुसरा महत्वाचा मुद्दा, जर मार्केट बद्दल तुम्हाला काहीच आयडिया नाही, तुम्हाला कळतंय की बाबा एका रेषेच्या खालीच किंमत जी त्या अशा पद्धतीने चालली, जिथं एक लो बनतो, एक लोअर हाय बनतो, लो बनतोय, लोअर हाय बनतो, लो बनतोय, आणि त्यानंतर किंमत जी एक हायर लोज बनताना ती दिसते. आणि आपल्याला माहिती किंमत ह्या बेरिश ट्रेंड लाईनच्या खाली आहे, परंतु इथं स्ट्रक्चर जो आहे तो बदलताना दिसतोय. डेली कॅन्डलचं आपण स्ट्रक्चर बघूयात, की डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कळलं एक मोठा फॉल झाला, त्याच्यानंतर हायर लोज करताना प्राइस थोड्याशी पद्धतीने त्या ट्रेंड लाईनच्या आसपास येते, किंबहुना याच्या वरती जाते, पण तिथं एक स्ट्रॉंगर कॅन्डल करण्याऐवजी वीकवाल्या कॅन्डल तयार करते, आणि तिकडनं डायरेक्टली ही जी मायनर ट्रेंड लाईन ह्या मेजर ट्रेंड लाईन नंतर झाली होती त्याचा ब्रेकडाऊन करते. म्हणजे ह्या वीकली ट्रेंडचा ब्रेकडाऊन जो आहे तो बनलेला आहे. भले डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला अप ट्रेंड दिसतोय, परंतु वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला डाऊन ट्रेंड दिसतोय. म्हणजे याला जो फॉलो करायचा आहे तो वीकली टाइम फ्रेमचा ट्रेंड तो फॉलो करणार आहे, आणि त्याला आपण अंडरस्टँड करणं, त्या गोष्टींचं फोकस करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा किंमत एका सपोर्ट झोनच्या आसपास भविष्य हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये गेलेली आहे, नेक्स्ट टाइम जेव्हा केव्हा प्राइस त्या झोनच्या आसपास येते, परंतु तिथं कुठल्याही प्रकारचं रिएक्शन करत नाही. इथं आली म्हणजे खरेदी करायचं, इथं आली म्हणजे तिथं सेल करायचं अजिबात नाही. तुम्हाला त्या पॅरामीटरला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. तिथं नेमकं खरेदीवाला ट्रॅप होतोय का विक्रीवाला ट्रॅप होतोय, याला अंदाज येण्याकरता तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल. भले तर दिवसाचे 2 नंतरचा वेळ असेल, तोपर्यंत तुम्हाला शांतता, संयम आणि शिस्तबद्धता ठेवणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, जेव्हा केव्हा तुम्ही त्याच्यामध्ये घुसताय त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीचे चेकिंग करणं गरजेचं आहे, की बाबा मी इथं घुसतोय म्हणजे माझा रिस्क किती आहे, त्या रिस्कच्या अकॉर्डिंगली मी कशा पद्धतीने तिथे एंट्री करू शकतो, आणि त्याच्यानुसार मी माझे पोझिशनिंग जे आहे ते कशा पद्धतीने अंडरस्टँड करू शकतो, याच्याकडे सुद्धा आपण आयडिया ठेवणं गरजेचं आहे. जसं की इथं सपोर्टचं काम केलं होतं, इथं तर कुठल्याही प्रकारचं रिएक्शन आलं नाही. ह्या पर्टिक्युलर वीक्स वाल्या कॅन्डलला बघून मी खरेदी करू शकत नाही. किंमत खाली आली, मस्तपैकी त्या सपोर्टला त्यांनी रिटेस्ट केलं, म्हणजेच हा सपोर्ट रेजिस्टन्स मध्ये टर्न झाला, म्हणजे रोल रिव्हर्सल झाला, एक फ्लिप झोन झाला, आणि त्याच्या खाली एक नवीन सपोर्ट झोन क्रिएट करून त्या झोनच्या आसपास जेव्हा केव्हा प्राइस आली, एक मोठी कॅन्डल आली, म्हणून त्या झोनला एंट्री करण्याचा आजपासून या व्हिडिओला बघितल्यानंतर कधी कधी त्याच्यामध्ये घुसण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. कारण याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचा घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्वतःला फसवताय. तुमचं कॅपिटल, तुमचं मनी, तुमचा पैसा जो आहे तो मार्केटमध्ये तुम्ही असं उधळण्यासाठी तिथे जाताय. जसं लोक जत्रेमध्ये पैसे जे आहेत ना उधळतात, तसा प्रकारचा गोष्ट जी आहे ते तुम्ही करतात. ही पण गोष्ट लक्षात राहून द्या. मार्केट मध्ये नेमकं काय चाललंय, काय मार्केटमध्ये सेंटिमेंट चाललंय, त्याला अंडरस्टँड करा. तुम्ही तिथं खरेदी केलं पाहिजे, तिथं तुम्ही विक्री केलं पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही त्याला अंडरस्टँड करा, आणि त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर्ड निर्णय जो आहे
तो घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर प्राइसला बिहेव करा. समजा तुम्हाला कळतंय बाबा प्राइस जी ती एक अप ट्रेंड मध्ये तिला कुलअप होऊन द्या, ते एका रोल रिव्हर्सल पॉईंटच्या आसपास येऊन द्या, तर घुसण्याचा प्रयत्न करा. बाकीचे लोक, बाकीचे रिटेल ट्रेडर जे चुकी करतायत त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामध्ये तुम्हाला प्राइसचं बिहेवियर जे आहे ते अंडरस्टँड अजिबात अजिबात होणार नाही आणि तिकडनं तुमचे चुकण्याचे जे चान्सेस जे आहे ते सगळ्यात जास्त राहणार आहे. आणखीन भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण वेळोवेळी बघणार आहेत आणि त्याला